रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पूर ओसरल्यानंतर आता भात शेतीसमोर मोठं संकट उभं राहिलंय। नदीकाठच्या शेतांमध्ये पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून तो थेट भाताच्या कवळ्या रोपांवर जमा झालाय। त्यामुळे रोपं गुदमरून नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते। उशिरा झालेल्या पावसानंतर कशीबशी उगवलेली पिकं आता अतिवृष्टीमुळे धोक्यात आली असून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सरकारकडे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। ह्या वर्षी पाऊस उशिरा आला, त्यामुळं मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या शेतकऱ्यांनी रायगडमध्ये पेरण्या केल्या होत्या त्या उशिरा पाऊस आल्यामुळं त्या वायाला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा दुबार पेरणी केलेली जी पिकं आहेत तर मागच्या 4-5 दिवसाच्या पूर परिस्थितीमुळं संपूर्ण रायगडमधली शेती ही पुराखाली गेली आणि ते आज आपण जर पाहिलं तर हे पूर्ण पिकं ही सडलेली आहेत। त्यामुळं 2-2 वेळा पेरण्या करून आज ह्या शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। त्यामुळं सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणि कृषी मंत्री भरणे मामांना मी रायगडच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आहे की आपण रायगडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे पंचनामे करून हेक्टरी किमान 50,000 रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि जर तुम्ही ते करणार नसाल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, रस्ता रोको करू। ह्या पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे। महाडसह रायगडमधील अनेक भागातील भात शेतीचं मोठं नुकसान झाल्याचा दावा केले जात असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरतीये। आता सरकार या मागणीवर कितपत आणि किती लवकर निर्णय घेतं याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे।